शासनाच्या महत्वाकांक्षी शिवभोजन योजनेत नाशिक जिल्ह्यात घोटाळा झाल्याचं उघडकीस आलंय। विशेष म्हणजे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या जिल्ह्यात हा प्रकार उघड झाल्याचं प्रशासन आणि विभागीय पातळीवर एकच खळबळ उडाला। काही शिवभोजन केंद्रांमध्ये एकाच लाभार्थ्याचे छायाचित्र 2 ते 3 वेळा वापरून शासनाकडून अनुदान लाटल्याच्या तक्रारी समोर आल्या। त्यामुळे या योजनेचा लाभ खरोखरच गरजूंपर्यंत पोहोचतोय का की नाही याबाबत शंका निर्माण झाली। या तक्रारींची गंभीर दखल जिल्हा पुरवठा विभागाने घेतली असून सर्व केंद्र चालकांना मागील 3 महिन्यांचे लाभार्थ्यांचे छायाचित्र व सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत। नाशिक शहर व परिसरातील अनेक केंद्रांबाबत तक्रारी वाढू लागल्या असून या पार्श्वभूमीवर शिवभोजन योजनेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांचे सुमारे 1,60,00,000 रुपयांचे अनुदान गेल्या 7 महिन्यांपासून शासनाकडे थकीत आहे। हे अनुदान तातडीने मिळावे यासाठी केंद्र चालकांनी पुरवठा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केलाय, मात्र शासनाकडून अद्याप निधी प्राप्त झालेला नाही। या संदर्भात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निधी उपलब्ध झाल्यानंतर सर्व थकीत अनुदान वितरित करण्यात येईल असं आश्वासन केंद्र चालकांना देण्यात आलंय।